नमस्कार, टेस्टी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण वाळवणीचे 4 पालेभाज्यांचे प्रकार बघणार आहोत। आपण घरच्या शेतातील ताजी टवटवीत हिरवीगार अशी शेपूची भाजी घेतलेली आहे। स्वच्छ धुवून कोरडी झाल्यानंतर तोडून घ्यायची आणि सावलीत वाळवून घ्यायची। सर्व पालेभाज्या आपल्या घरच्याच आहेत। अशा प्रकारे ही शेपू वाळवून तयार झालेली आहे। तुम्ही अशी बरणीत भरून ठेवू शकता किंवा पावडर सुद्धा करू शकता। आता इथे कांद्याची हिरवीगार पात आहे, ती आपण चिरून वाळू घातलेली आहे। वाळवणीच्या कळण्याच्या वड्या बनवताना त्यामध्ये तुम्ही वापरू शकता। प्रमाणेच आपण कोथिंबीर सुद्धा स्वच्छ धुवून सावलीत वाळवून ठेवलेली आहे। त्याचा व्हिडिओ स्किप झालेला आहे। आपली मेथी हिला सुद्धा आपण सावलीत वाळवून घेणार आहोत। त्याप्रमाणेच हा आहे ताजा पुदिना, हा आपल्याला सावलीतच वाळवून ठेवायचा आहे। उन्हाळ्याच्या दिवसात पुदिना फार टवटवीत आणि भरपूर प्रमाणात मिळतो, तर असा हा पुदिना आपला स्वच्छ करून घ्यायचा आणि सावलीत वाळवून घ्यायचा। एका दिवसातच हा छान कडक होतो। अगदी 2 दिवसात आपला पुदिना बारीक करून ठेवायला तयार होतो। तुम्ही बघू शकता एका दिवसात हा किती वाळलेला आहे आणि दुसऱ्या दिवशीच बघा किती कडक झालेला आहे की त्याचा तुम्ही आवाज सुद्धा ऐकू शकता। थोडा कडक झाला तरी सुद्धा आपण एक दिवस आणखी ठेवणार आहे, कारण आपल्याला पावडर ही टिकवायची आहे। थोडीही ओलसर राहायला नको। दुसऱ्या दिवशी फारच कडक झालेला आहे। आता आपण मिक्सरला फिरून बारीक करून घेऊ। तशीच ही शेपू सुद्धा बारीक करून घ्यायची आहे आणि कोथिंबीर सुद्धा आपण बारीक करून घेतलेली आहे। त्याप्रमाणेच मेथी सुद्धा बारीक करून झालेली आहे। अशा प्रकारे कोथिंबीर, मेथी, शेपू आणि पुदिना हे 4 पालेभाज्या आपण बारीक करून ठेवलेले आहे। सुकल्यानंतर मिक्सरला फिरवून तुम्ही हे बरणीमध्ये भरून ठेवू शकता। उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही याचा वापर करू शकता। ही आहे आपली वाळवलेली मेथी, नंतर आहे कोथिंबीर, नंतर आहे शेपू आणि त्यानंतर पुदिना। सर्व वाळवल्यानंतर आपण मिक्सरला फिरून बारीक करून ठेवलेला आहे। सावलीत वाळवल्यामुळे रंगसुद्धा हिरवेगार आहेत। तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट्स जरूर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।